नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आजच्या आपल्या या पॉडकास्ट इंजिनिअरिंग कॉलेज पॉडकास्ट सिरीज मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, इंजिनिअरिंगचा सध्या ऍडमिशनचा वेळ चालू आहे आणि पालकांच्या मनातले कॉलेजेस विषयीचे आणि इतरही सर्वच प्रश्न क्लिअर करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये प्रोफेसर डॉक्टर अनिल दुबे सरांना बोलवलेलं आहे. तो सर हे SIM नाशिक या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत. सो आपण सरांचं स्वागत करूया आणि मग पुढे आपण आपल्या वाटचालीकडे सुरुवात करूया. सर वेलकम. सर, सुरुवातीचा पहिला प्रश्न असा राहील की स्वतःविषयी आणि थोडं आपल्या कॉलेज विषयी पालकांना तुम्ही मार्गदर्शन करावं. ओके, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अनिल दुबे, प्राचार्य संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नाशिक. मी गेल्या 16 वर्षापासून संदीप फाउंडेशनला कार्यरत आहे. माझं जवळपास 28 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे टीचिंगमध्ये. माझं एमटेक झालंय SVNIT सुरत आणि PhD नागपूरवरून झालंय. मी एनर्जी ऑडिटर आहे आणि बरेचसे याचे जे कार्यक्रम आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे तेही करत असतो. संस्थेविषयी संदीप फाउंडेशन 2008 साली नाशिकमध्ये सुरू झालं. बरोबर. आणि त्यातलं एक जे कॉलेज आहे आपलं संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, ते 2008 ला सुरू झालं. आणि दुसरं जे कॉलेज आहे संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट हे 2010 साली सुरू झालंय. हे कॉलेज पुणे विद्यापीठाला अफिलिएटेड आहे. त्याचं NAAC A ग्रेड अक्रेडिटेड आहे. आणि आपल्या ज्या ब्रांचेस, जेवढ्या इलिजिबल ब्रांचेस आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर, या चारही ब्रांचेस NBA द्वारा ऑल्सो अक्रेडिटेड आहेत. आपल्याकडे कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत UG आणि PG? ओके, आपल्याकडे टोटल 8 ब्रांचेस आहेत UGच्या, जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि या वर्षापासून आपण नवीन एक ब्रांच सुरू केली, ती म्हणजे ऑटोमेशन अँड रोबोटिक्स. या UGच्या ब्रांचेस आहेत. त्यासोबत आपल्याकडे PGचे कोर्सेस आहेत. जसं एक डिपार्टमेंट आहे आपल्याकडे, द डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. त्यात आपण BCA बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन आणि MCA मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन हे 2 ब्रांचेस रन करतो. आणि एक अजून डिपार्टमेंट आहे आपल्याकडे, डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. त्याच्यात आपण BBA आणि MBA हे दोन रन करत असतो आपण आपल्याकडे. ओके, ग्रेट सर. पालकांना आता ज्यांना संदीप आपल्या SIM संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या कॉलेज विषयी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर मग आपण ओव्हरऑल पालकांचा एक प्रश्न असतो की माझ्या मुलाला इथे मी पाठवलं तर मग त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट काय होईल इन टर्म्स ऑफ अकॅडमिक्स, कल्चरल आणि आपलं प्लेसमेंट. सो तो महत्वाचा प्रश्न तुम्ही क्लिअर करा. आता हे जे 3 पॅरामीटर आहे की पहिला अकॅडमिक्स, त्या अकॅडमिक्स साठी मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्याकडे जे फॅकल्टीज आहेत, मॅक्सिमम फॅकल्टीज डॉक्टरेट आहेत, PhD आहेत. ग्रेट सर. NIT IITतले फॅकल्टी आहेत आपल्याकडे आलेले, ते एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत. म्हणजे टीचिंग जो अकॅडमिक जो पार्ट आहे तो आपल्याकडे फार रिलिजियसली घेतला जातो. म्हणजे ते मुलांकडे जे लक्ष देणं की अकॅडमिकचा रिझल्ट कसा इम्प्रूव्ह होईल, त्याला मार्क कसे चांगले. बरोबर सर. पण नुसतं अकॅडमिकने त्याची डेव्हलपमेंट होत नाही. अकॅडमिक सोबत जे दुसरे 2 पार्ट तुम्ही सांगितले की दुसरा एक आहे की त्याला ट्रेनिंग, कल्चरल आणि ट्रेनिंग काय देतोय. कल्चरल साठी आपण टेक फेस्ट घेतो, त्याच्यात टेक्निकल त्याचं नॉलेज वाढायला, ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी. आपली टेक फेस्ट मध्ये बरेचसे आपले जे प्रोग्राम असतात टेक्निकल असतात, काही नॉन टेक्निकल घेतो. त्याच्यासोबत गॅदरिंग असते, त्याच्यासोबत अजून जे काही इव्हेंट असतात म्हणजे इंडस्ट्रियल व्हिजिट्स आहे मुलांसाठी, त्याचा इनप्लांट ट्रेनिंग आहे. तिसरा जो पार्ट होता महत्वाचा तो म्हणजे ट्रेनिंगचा पार्ट, ट्रेनिंग प्लेसमेंट. कारण आपलं कॉलेज जे फोकस करतं ते करतं स्किलवर. बरोबर. आणि आता इंजिनिअरिंग काय आहे की इंजिनिअरिंग टोटली स्किलवर डिपेंड राहतं की सर्वांना डिग्रीची भेटणारे BEs आहे, पण काय वेगळे देतोय आपण. आपल्याकडे स्किल साठी आपण ज्या गोष्टी करतोय. तर मला एक गोष्ट सांगण्यात आनंद होतो मला की या वर्षापासून आपण एक नवीन कन्सेप्ट आणली. एक पुण्याची कंपनी PHN म्हणून, त्या कंपनी सोबत आपण टायप केलंय. म्हणजे पहिल्या वर्षापासून मुलांना आपण जी ट्रेनिंग देतोय की पहिल्या वर्षापासून त्याला 6 तासाचं एक स्पेशलाइज ट्रेनिंग आहे. म्हणजे तो पहिल्या वर्षीच आपल्याकडे ड्रोन बनवू शकतो, तो रोबोटचं किट बनवू शकतो. त्याला जर रोबोट बनवायचे असतील तर. आणि मिनी प्रोजेक्ट देतोय फर्स्ट इयर पासून. आणि त्यात कसं आहे की थेअरी खूप कमी, 20% थेअरी आहे, 80% प्रॅक्टिकल बेस आहे. त्याच्यासाठी एक स्पेशल, म्हणजे त्यातला जो काही खर्च आहे ट्रेनिंगचा तो पूर्ण खर्च कॉलेज करणाऱ्या मुलांना कुठलाही खर्च द्यायची गरज नाही. सुंदर. आणि हे प्रत्येक मुलासाठी, म्हणजे इथं आम्ही असं काही करत नाही की मार्क किती आहे किंवा हुशार आहे किंवा ब्रांच आहे, असं काही नाहीये. बरोबर. आणि ही कन्सेप्ट आपल्या भागात म्हणजे नाशकात किंवा उत्तर महाराष्ट्रात पहिलं कॉलेज आहे की जे ही कन्सेप्ट आणतंय यावर्षी. खूप सुंदर सर.
म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यात त्याचे लॅब तयार होणार आहेत. त्या लॅब पाहिल्यावर असं वाटत नाही की ही ती लॅब आहे, म्हणजे ते त्याचं जे तिथलं जे कल्चर आपण डेव्हलप करतो ती लॅब सकाळी 8 ते रात्री 8 सुरू असणार आहे. म्हणजे मुलांना ट्रेनर इथंच असणार आहे. तर एक झालं हे की ट्रेनिंग साठी काय करतो, स्किल एनहान्समेंट. त्याच्यातनं तुमच्याकडे AI ची लॅब आहे, IoT च्या लॅब आहेत, कोअर ब्रांचेसच्या लॅब आहे, 3D प्रिंटिंगची लॅब आहे. जे मुलांना गरजेचं आहे, बरोबर, हे स्किल म्हणजे फर्स्ट इयर पासून आपण स्किल एनहान्समेंटला करतोय. दुसरं स्किल मुलांना जे लागतं ते असतं तुमचं सॉफ्ट स्किल. म्हणजे इंग्लिश बोलता यायला पाहिजे, त्याला पर्सनॅलिटी डेव्हलप. बरोबर. तर त्यासाठी सुद्धा आपण ऑलरेडी टायअप केले आहेत बऱ्याच कंपन्यांसोबत. सेकंड इयर पासून ते ट्रेनिंग दिलं जातं आपण मुलांना. बरोबर. ते कंपल्सरी सर्वांना. जसं तो फायनल इयरला जातो, फायनल इयरला एक अजून कन्सेप्ट आहे आपल्याकडे की डोमेन बेस्ड ट्रेनिंग. म्हणजे मेकॅनिकलचं असेल त्याला मेकॅनिकलचं ट्रेनिंग, कम्प्युटर येतं कम्प्युटरचं ट्रेनिंग. त्यासाठी आपण एका कंपनी बरोबर टायअप केलंय आणि त्याचाही पूर्ण खर्च कॉलेज उचलतंय. मग त्यात आपला प्रयत्न असा आहे की या वर्षापासून म्हणजे आपल्याकडे प्लेसमेंट खूप चांगलं आहे, 100% प्लेसमेंट आहे. म्हणजे आपण सगळ्याच ब्रांचला की फक्त कॉम्प्युटर? सगळ्याच ब्रांचला. म्हणजे आपण सॉफ्टवेअर कुठलीही असो, आपण त्याला एकच म्हणतो की आज ऍडमिशन घेतली तुला 100% प्लेसमेंट भेटेल, 100 किंवा 200 भेटेल. बरोबर. पॅकेज जो आहे दुसरा एक इश्यू असतो, पालकांचा बराच प्रश्न असतो की पॅकेज किती असणार आहे. बरोबर. तर पॅकेज डिपेंड आहे की त्या मुलाचा परफॉर्मन्स कसा आहे, तो इंटरव्ह्यूला काय आन्सर देतो. बरोबर. आणि त्यासाठी मग ह्या गोष्टी आपण करतोय त्याचे ओव्हरऑल ग्रोथसाठी. अजून एक गोष्ट सांगायला मला आनंद होतो की आपण फक्त जो मुलगा आपल्याकडे आला त्यालाच नाही, तो पासआउट जरी झाला 5 वर्षानंतर जरी त्यांनी सांगितलं की मला जॉबची गरज आहे, म्हणजे आपला जो अल्युमिनाय बेस आहे त्यांनाही आपण हे करत असतो की सपोर्ट करत असतो ज्यावेळेस गरज असेल. सुंदर सर, हा खूप महत्वाचा मुद्दा होता. बरोबर. तर ट्रेनिंग, प्लेसमेंट, टीचिंग म्हणजे अकॅडमिक जो पार्ट सांगितला आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे आपलं MOUs आहेत, आपले इंडस्ट्रीतले एक्सपर्ट आपल्याकडे येत असतात, मुलांना आपण पाठवतो, इनप्लांट ट्रेनिंगला आपण पाठवतोय. आणि बरेचसे आपल्याकडे लॅब आहेत, म्हणजे इंडस्ट्री सपोर्टेड लॅब आहेत. एक 3D प्रिंटिंगची आपल्याकडे लॅब आहे इंडस्ट्री सपोर्टेड, आपल्याकडे एक प्रॉडक्ट डेव्हलपमेंटची लॅब आहे. तर या खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या अपार्ट फ्रॉम करिक्युलम, पुणे युनिव्हर्सिटीचा करिक्युलम आहे पण त्याच्या सोबत आहेत. सर, अजून पालक आणि मुलं सध्या एक कल्चर विचारत आहे, स्टार्टअप, इन्क्युबेशन आणि इंटर्नशिप. बरोबर. ते पण थोडक्यात क्लिअर करा तुम्ही, कारण भरपूर कॉलेजमध्ये फक्त कागदोपत्री होतं, मला कल्पना आहे. सो त्यामुळे तुम्ही आता ऍज अ प्राचार्यच आहात, सो पालकांना तुम्ही सांगा. बरोबर. तर त्यासाठी आपल्याकडे एक सेल म्हणून सुरू केलंय, एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट सेल. ओके. IIT मुंबई सोबत. आणि उद्या त्याचा आपला एक प्रोग्राम आहे, म्हणजे त्याचं एक आयडियाज जी मुलांची आहेत त्याचं पिचिंग आहे उद्या. कंपनीतले लोक येत आहेत. ओके. ते लोक त्यांचे आयडियाज आहेत ते त्याच्यावर जज करतील आणि ज्या बेस्ट आयडियाज असतील ते परत IIT मुंबईला जी कॉम्पिटिशन होईल त्यांची, ओके, तिथे मुलांना संधी भेटेल. अरे वा. आणि तिथे गेल्यावर मुलांना जर तिथनं ते प्राइज विनिंग झाले तर त्यांचे जे आयडियाज आहेत ना त्याला एंजल इन्व्हेस्टर की जे फंड देतील त्या स्टार्टअप साठी. येस सर. दुसरं TBIचं आपल्याकडे आहे, तर त्यात सुद्धा आपण मुलांना फंडिंगची जी गरज बसते बरोबर ती देत असतो. कारण आपलंही एक तिकडेही लक्ष आहे की फक्त इंजिनियर झाल्यावर त्यांनी नोकरी शोधू नये. बरोबर. त्यांनी नोकऱ्या क्रिएट कराव्यात. बरोबर. म्हणजे स्टार्टअप सुरू करावं. हो. आणि आपले जवळपास अजून नाशिकला आता सुद्धा एक 25-30 असे पासआउट विद्यार्थी की ते स्वतःचा बिझनेस रन करतायत. अच्छा. अरे वा. आणि सर्व सेक्टरला आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटलाही. आपल्या संदीप SIMचा एक विद्यार्थी आहे, तो सध्या तेलंगणा इथं कलेक्टर म्हणून कार्यरत आहे. अरे वा, ग्रेट. काही IB मध्ये बरेचसे गव्हर्नमेंटला आहेत, इस्रोला आहेत, DRDOला आहेत. तर ही मोठी अचिव्हमेंट आहे आपल्या इथल्या विद्यार्थ्यांची. सर, फारच सुंदर. मला तर खात्री आहे की पालकांना आता ओव्हरऑल संदीप आपल्या SIM या कॉलेजची कल्पना आलीच असेल, तरी पण मी सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना सांगेन की तुम्ही, आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर पण देऊ, तुम्ही एकदा कॉलेजला कॉन्टॅक्ट करा आणि एकदा व्हिजिट करा. शेवटी प्रत्यक्षात भेटशाल, कॉलेजमध्ये भेटशाल, सरांना भेटशाल, तर तुमच्या मनातले काही डाऊट्स असतील ते अजून क्लिअर व्हायला मदत भेटेल. बरोबर. येस सर. सर, आता कॉलेज विषयी तर आपण बोललो, एक 2 महत्वाचे प्रश्न जे सध्या सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना ते रादर दॅन कॉलेज, तुमच्या एकंदरीत 28 वर्ष एवढ्या प्रगल्भ अनुभवातून, त्या अधिकारवाणीतून मला सांगा. पहिला प्रश्न पालकांच्या मनातला आणि विद्यार्थ्यांच्या, कॉलेज की ब्रांच, कशावर ऍडमिशन घ्यावं आपण? आता माझा तर असं सल्ला आहे, माझा जो एक्सपिरियन्स त्याच्यावर सांगतोय की आधी पालकांनी एक लक्षात ठेवा की त्या मुलाचा इंटरेस्ट कुठे आहे. आपल्याकडे झालं काय आहे की
एकाच लाईनीत सर्व लोक धावतायत. म्हणजे Yes. कम्प्युटर किंवा सॉफ्ट ब्रांच आहे सध्याचा ट्रेंड. किंवा कोविडच्या पिरियडमध्ये आम्ही असंही पाहिलं की सर्व पालकांना असं होतं की त्याला फार्मसीच करायचं आहे, कारण फक्त मेडिकल स्टोअर सुरू आहेत म्हणून. म्हणजे पहिला कल त्या विद्यार्थ्याचा पाहावा, कारण माझ्या हिशोबाने अशी कुठली ब्रांच खूप चांगली आणि कुठली ब्रांच खराब नाही. प्रत्येक ब्रांचला त्याचा एक वेगळा त्याचं महत्व आहे, त्याचा इंटरेस्ट कुठे. पण त्यातल्या त्यात जर दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की ज्या कोअर ब्रांचेस होत्या की ज्यातनं ह्या सब ब्रांचेस तयार झाल्या की त्या कोअर ब्रांचेस कडे त्याला आज जरी आपल्याला वाटत असलं की मुलांचा आजच्या कंडिशनला असं आहे की फक्त कम्प्युटरला खूप गर्दी आहे, तेच आणि कम्प्युटरचे खूप सब ब्रांचेस तयार झाल्या. म्हणजे AIML किंवा डाटा सायन्स म्हटल्यावर शेवटी मला एक लक्षात, मशीन लर्निंग जेव्हा म्हणतायत लोक की मशीन लर्निंग किंवा डाटा सायन्स म्हणजे काय, आधी कोअर ब्रांचेस वाले डाटा कलेक्ट करत होते, त्याच्यावरच काम करत होते. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं की आपण जे काही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामला आपल्याकडे जो काही रील येते किंवा जी काही ऍड येते तो आपला डाटा कलेक्ट करत असतो की याचा इंटरेस्ट काय. करेक्ट. तर अशा डाटा सायन्स कलेक्ट करून तो फक्त काय दाखवायचं त्याच्यावर काम करतो. बरोबर. पण मला असं वाटतं की पालकांनी ते पाहून एक तर मुलांचा कल पाहावा की त्याला काय इंटरेस्ट आहे, कारण असे मी भरपूर केसेस पाहिले की त्याची इच्छा नाही, त्याला आपण ऍडमिशन घेऊन दिली आणि नंतर तो नापास होतो. ते आहेच. किंवा तो घरी सांगतो की मला आता शिकायचं नाही. बरोबर. माझं तर सर्वांना एक आव्हान आहे पालकांना की एकदा बोला, त्या विद्यार्थ्याशी बोला, त्याचा इंटरेस्ट पहा. म्हणजे पहिलं तर ब्रांचच्या बाबतीत हे झालं, ब्रांच अशी कुठलीही चांगली किंवा कुठली खूप चांगली आणि कुठली खूप वाईट असं नाहीये. बरोबर. स्किल असेल तर कुठल्याही ब्रांचला चांगलं काम करू शकतो. एकदम महत्वाचं. राहिली गोष्ट दुसरी कॉलेजची, तर कॉलेज घेताना मला वाटतं 3 गोष्टींचं आपण लक्ष ठेवायला पाहिजे की अकॅडमिक्स कसं रन होतं, म्हणजे शिकवलं कसं जातं, टीचर किती आहेत, किती क्वालिफाईड आहेत टीचर. करेक्ट सर. ट्रेनिंगला काय सपोर्ट दिला जातो. बरोबर. का स्किल फार महत्वाचं आहे, फक्त डिग्री घेणं महत्वाचं नाही, स्किल सोबत येणं गरजेचं आहे. स्किल साठी कॉलेज काय करतं, प्लेसमेंट रेकॉर्ड कसा आहे तिथला, आणि किती सपोर्ट दिला जातो मुलांना टीचर्स कडून. ओके. आता राहिली गोष्ट एक पॅकेजची, जेव्हा प्लेसमेंटचा आपण विचार करतो तर पॅकेजला बऱ्याच वेळेस आपण बऱ्याच कॉलेजेस पाहतो की 50 लाखाचं पॅकेज, पण किती विद्यार्थ्यांना आहे ते पाहणं बरोबर. हा महत्वाचा प्रश्न सर. आपण जाहिरातीवर बघतो हायेस्ट पॅकेज, पण ते किती मुलांना आहे. तर त्यामुळे ऍव्हरेज पॅकेज, आणि पालकांना एक विनंती की पॅकेज पहिल्या वर्षापासून पाहू नये. कारण काय असतं माहितीये का, आपण आपल्या घरी सुद्धा, म्हणजे बाहेर जरी आपण कुठे कामाला लावलं तर आपण पहिल्या वर्षी त्या स्किल डेव्हलप होत नाही तोवर पॅकेज देत नाही. यस सर. आपण आपल्याच कंपनीत देणार नाही. आपण डेव्हलप होतोय, त्याला तेवढा वेळ द्यावा लागेल. करेक्ट. तर पालकांनी तो पहिल्या वर्षाचं पाहू नये, पॅकेजकडे थोडं जर लक्ष दिलं तर मला नाही वाटत की कॉलेज निवडताना किंवा ब्रांच घेताना त्याला काही प्रॉब्लेम नाही सर. सुंदर प्रकारे तुम्ही तो गैरसमज पालकांचा दूर केलाय. त्याच्यात दोन्ही तुम्ही गोष्टी सांगितल्या, सॉफ्ट ब्रांच की हार्ड ब्रांच, सेकंड आपलं कॉलेज कसं निवडा. सर लास्ट क्वेश्चन, जो थर्ड राऊंड पर्यंत मुलं बेटरमेंट करत येतात आणि इथून नंतर मग ते मेरिट वाढत जातात, भरपूर गोंधळ होऊ शकतो जर इथे बेटरमेंट केली नाही तर. त्या संदर्भात एक जागरूकता तुम्ही करा. तर या संदर्भात मला पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही सांगायचं आहे की जर तुम्ही पाहिलं राऊंड 1चा मेरिट, राऊंड 2, आणि आजही अशी परिस्थिती आहे की एक 20-30 हजार मुलांना कुठलंच कॉलेज अलॉट झालेलं नाहीये. त्यांना मार्क आहेत पण कॉलेज अलॉट होत नाहीये. करेक्ट. त्यामुळे तिसरा राऊंड फार क्रुशियल आहे, स्पेशली मुलींसाठी. म्हणजे मुलींना जर या राऊंड मधनं, कॅप राऊंड मधनं ऍडमिशन भेटली नाही तर तिला पूर्ण फी भरावी लागेल. सेम NT कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत की त्यांना सुद्धा पूर्ण फी, ओबीसीलाही पूर्णच फी भरावी लागेल. ओबीसी, EBC जे कोणी असतील, कॅप राऊंडचा बाहेर गेला त्याला पूर्ण फी भरणे. पण मुलींसाठी आणि NT कॅटेगरीसाठी काय की ती फी खूप कमी आहे, 20% फी आहे जवळपास. बरोबर सर. तर तो फार मोठा भार येतो आणि बऱ्याच वेळेस पालकांनाही लक्ष देत नाही, मुलांनाही लक्ष देत नाही की आपण ते प्रोसेस करायला पाहिजे, आपण ऍडमिशन घ्यायला पाहिजे. आणि तिसऱ्या राऊंडला जर ऍडमिशन नाही घेतली, चौथ्या राऊंडला जे कॉलेज भेटेल ते त्याला घेणं कंपल्सरी आहे. ते घेतलं नाही तर तो राऊंडच्या बाहेर होईल. बरोबर. त्यामुळे ज्यांचे जिथं नंबर लागतायत त्यांनी एकदा त्याच्यावर पाहावं, त्यांनी मार्कही पाहावं. झालं काय की मार्क कमी आहेत आणि बरेच, म्हणजे असंही लक्षात आलं की 10 मार्क आहे त्याला वाटतं की मला कम्प्युटरच पाहिजे आणि मला गव्हर्नमेंटच कॉलेज पाहिजे. तर त्यांनी तो विचार करावा. तर ब्रांचच्या मागे लागू नये, ब्रांच न पाहता इव्हन कॉलेज जे काही आता त्यांना अलॉट होते तिथे ऍडमिशन घ्यावी.
असं मला वाटतं. सर सुंदर, फारच सुंदर सर. तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि पालकांना विद्यार्थ्यांना सुंदर मार्गदर्शन केलं. सो धन्यवाद सर. आणि मी पुन्हा एकदा सर्व पालकांना विद्यार्थ्यांना सांगेन की तुम्ही एकदा कॉलेजला SIM इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक इथे नक्की सर्वांनी व्हिजिट करा आणि आपल्या इंजिनिअरिंगच्या पुढच्या प्रवासासाठी SIM हा एक उत्तम पर्याय असू शकतो. सो मित्रांनो, मनात काही शंका असल्या नक्कीच कॉलेजला व्हिजिट करा, सरांनाही भेटा आणि तुमच्या आयुष्याच्या शुभेच्छा. आपण सरांनाही धन्यवाद देऊया, त्यांनी सुंदर प्रकारे आपल्याला हे सगळे प्रश्न क्लिअर केले. सो सर स्टुडिओत आले, खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला एक संधी दिली तुमच्यामुळे लोकांशी कनेक्ट व्हायची. येस सर. आणि एक शेवटी एक सांगायचं विसरलो, अजून एक प्रकार आहे. बरेचशे विद्यार्थ्यांच्या शंका आहे मनात की कुठलं कॉलेज अफिलिएटेड पाहिजे की ऑटोनॉमस पाहिजे. बरोबर. तो एक प्रश्न असतो. बरोबर. तो एक सुटला होता प्रश्न. ऑटोनॉमस कॉलेजेस बी नाशिकला बरेच आहे. आपलंही कॉलेज ऑटोनॉमस आपण अप्लाय केलंय आणि कदाचित या महिन्यात आपल्याकडे ऑटोनॉमी येईल. बरोबर. ऑटोनॉमस पुढे फायदा एवढाच होतोय की आपण आपलं करिक्युलम बनवू शकतोय, पण आपण पुणे विद्यापीठालाच अफिलिएटेड राहूया, म्हणजे तिथंच राहणार जरी आपण ऑटोनॉमस झालो तरी. ओके. सो ग्रेट सर, नो प्रॉब्लेम. परत एकदा धन्यवाद तुमचा की तुम्ही म्हणजे तुमच्यामुळे मी कनेक्ट होऊ शकलो. आणि आपला उद्देश एकच आहे की ठीक आहे, मी आज कॉलेजची माहिती दिली किंवा याची, पण जर 2 विद्यार्थी आपल्यामुळे जर कुठलं त्याचं ब्रांच त्याने व्यवस्थित सिलेक्ट केली किंवा त्याचा लॉस नाही झाला, तर हे आपलं आउटकम मला वाटतं जे आपण पॉडकास्ट सक्सेस झाला. ठीक आहे. येस, थँक्यू सर. थँक्यू.